तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजची राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी ती म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती। त्यानंतर याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी संघटनेत काम करण्याची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती। यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती। आणि यानंतर वयात पुढच्या बातमीकडे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींना वेग आलाय। तर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक सुरू आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। मात्र राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चित्र अद्याप अस्पष्ट आहे। आमदार किरण लम्हाटे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अमोल कोल्हे, खासदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सर्वेश तिवारी आपल्या सोबत आहेत। थेट जाऊयात। सर्वेश, राष्ट्रवादीच्या गटामध्ये अनेक हालचालींना आज सुरुवात झालेली आहे, काय सध्याची ताजी माहिती? मनाली, आपण बघू शकता की माझे पाठीमागे जे अजित पवारांचा बंगला आहे, सरकारी बंगला, देवगिरी बंगलाचे दृश्य लोकमतचे दर्शक बघू शकतात। आणि ज्याप्रमाणे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जेव्हा वर्धापन दिवस होता, त्या वर्धापन दिवस रोजी अजित पवारने जे आपलं भाषण दिलं होतं, त्या भाषणामध्ये अजित पवारने त्यांना संघटनात्मक कुठलीही जबाबदारी द्यावी त्यांनी अशी मागणी केली होती। आणि त्यांना जे विरोधी पक्ष नेता बनवणार होता, त्या विरोधी पक्ष नेता पदावरती त्यांना काही इंटरेस्ट नाही। काही लोकांनी, विधायक जे होते त्यांचा मुले ते विरोधी पक्ष नेता बनले होते, हे वक्तव्य त्यांनी दिलं होतं। ते वर्धापन दिवसानंतर ही देवगिरी बंगल्यावरती अजित पवार त्या ठिकाणी ज्याप्रमाणे ही बैठक चालली आहे, ज्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल आणि बहुतेक नेते, सांसद अमोल कोल्हे या दाखल झाले आहेत देवगिरी बंगल्यावरती। आणि मोठी बैठक 11 वाजता सुरू होणार आहे। बैठक सुरू झाली आहे, पण या बैठकामध्ये निर्णय काय होणार आहे ते आपण आता वाट पाहावी लागेल। कारण की जी बातमी समोर येत आहे की अध्यक्ष पदावरती जयंत पाटील राहतील किंवा एनसीपी मध्ये एक मोठा फेरबदल होऊ शकतो। आणि दुसरीकडे हीच एक अजून बातमी येते की सध्या जयंत पाटील जे आहेत ते इस्लामपूरमध्ये आहेत आणि शरद पवारांनी त्यांना अर्जंट मुंबईला बोलवलं आहे। आणि ह्याच्या घडामोडी काय पुढे होतील, काय प्रदेश अध्यक्ष एनसीपीचा बदलणार किंवा जयंत पाटीलच राहणार, हे बघू शकतात, पुढे आपल्याला कळेल। पण सध्या जे जुलै महिन्यामध्ये जे पावसाळी अधिवेशन आहे, त्या अधिवेशनाबाबतीत पण या बैठकामध्ये एक मोठी रणनीती जी आहे ते ठरेल। अगदी बरोबर। आणि त्यामुळे या संपूर्ण बैठकांकडे आपलं लक्ष असणार आहे। या भेटी दरम्यानच्या अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची आता निवड होणार आहे। आणि यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नवा प्रदेशाध्यक्ष पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत। पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्यानं नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याचं सांगितलं जातं। आणि या पार्श्वभूमीवर या पक्षातील काही आमदार हे अजित पवारांना भेटणार आहेत। दरम्यान जयंत पाटील तातडीनं शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्याकडे रवाना झालेत। तर या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अहमदनगरचा दौरा देखील रद्द केलाय। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय, नाराजीचे सूर उमटतायत का? नवा प्रदेशाध्यक्ष चेहरा नेमका कोण असू शकेल? मनाली, आपल्याला माहिती आहे अजितदादांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त बोलून दाखवली होती की मला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय। आणि जयंत पाटलांनी त्यांनी तो सूचक इशारा दिला होता, जे 2 आमदार निवडून आणू शकत नाही त्यांनी किती दिवस खुर्च्या उभवायच्या, असाच तो होता। याचाच तो संकेत आहे। म्हणूनच आज अजित पवारांनी त्यांचे बाकीचे नियोजित दौरे रद्द करून सर्व आमदारांना, जिल्हाध्यक्षांना, शहराध्यक्षांना
देवगिरी बंगल्यावर बोलवलं आणि या बैठकीमध्ये तुला सांगतो सुप्रियाताई, छगन भुजबळ, सगळे पुण्यातले आमदार आजूबाजूचे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते सगळे तिथे हजर आहेत. सध्या बैठक सुरू आहे मुंबईत. आणि इकडे शरद पवार मात्र शांतपणे इथं मोदी बागेत बसून आहेत. नियोजित ते भेटीगाठी घेत आहेत. आत्ताच अनिल देशमुख भेटून गेले. आपण त्यांच्याशी बोललोय. अनिल देशमुखांनी सांगितलं की जे काय निर्णय व्हायचा अजितदादांनी किती बैठक घेऊ, अंतिम निर्णय साहेबच घेतील. आणि आपल्याला माहिती आहे 6 तारखेला शरद पवारांनी बैठक बोलवली मुंबईत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा करण्यासाठी. तर त्याच्यासाठी जी सगळी मोर्चे बांधणी आहे का अजित पवारांची, की काही जण असंही म्हणतात की अजित पवार भाजपमध्ये जाऊ शकतात, त्यासाठी सगळी हालचाल आहे, दबाव गट आहे. पण पवार फॅमिलीला गेली 20 वर्षे त्याचं राजकारण आम्ही जवळून बघतोय. पवार फॅमिली आतून एक आहे. म्हणजे बातम्या काही असू, पण प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना व्हायचंय. त्यासाठी सगळी जयंत पाटलांना एकदम तसं हटवता येत नाही. म्हणून ही सगळी वातावरण निर्मिती आहे की काय. मग कदाचित विरोधी पक्षनेतेपद त्यांना दिले जाऊ शकतं आणि अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जातं. ह्या सगळ्या जरतरच्या चर्चा आहेत. पण 6 तारखेला भाजप राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्षपद बदललेला दिसेल अशी आपण चर्चा खूप आहे. बघूया नेमकं काय होतंय ते. अगदी बरोबर आहे. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 6 जुलै रोजी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवार हे पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तर अजित पवार यांनी पक्षात जबाबदारी द्यावी ही मागणी केल्यानंतर पहिली बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. वयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही महत्त्वाचे मंत्री आणि आमदारांची बैठक होतीये. वर्षा या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. आठवड्याभरामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्यानं आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर मंत्री वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू होत असून आमदार आणि मंत्री या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता आहे. तर आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्ताराचा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर मंत्री वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. विस्तार रखडल्यामुळे दोन्ही पक्षातल्या आमदारांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षानं तातडीची बैठक देखील बोलावली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होत असून मंत्री आणि आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता आहे. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, वर्षा निवासस्थानी सुरू होत असलेल्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते का या बैठकीदरम्यान? अगदी बरोबर म्हणाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री महत्वाची बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्यांची आणि आमदारांची महत्वाची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावरती बैठक सुरू झालेली आहे. त्यांचे जे सहकारी मंत्री आहेत ते देखील वर्षावरती पोहोचलेले आहेत. काही महत्वाचे आमदार आणि खासदार हे देखील पोहोचलेले. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसात म्हणजे याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या संदर्भातली सविस्तर चर्चा जी आहे आता वर्षावरती पार पडते आहे. उद्योगमंत्री उदय सामंत असतील, खनिज आणि बंदर विकास मंत्री दादा भुसे असतील, खासदार गजानन कीर्तीकर असतील, असे सर्व ज्येष्ठ नेते आणि मंत्री हे वर्षावरती पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडते आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला आता वेग निर्माण झालेला आहे आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे येत्या 1, 2, 3 दिवसामध्येच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा आणि फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितल्यामुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झालेल्या असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजप कोर कमिटीची फडणवीसांच्या बंगल्यावर बैठक होत असून या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासून वाजायला सुरू झाली आहे. त्यासाठी सगळ्याच पक्षातील नेत्यांनी आणि इच्छुकांनी कंबर कसली आहे. तर यामध्ये शिवसेनेचे विद्यमान मंत्री उदय सामंतही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.
लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना आपले मोठे बंधू किरण सामंत यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत सूतोवाच केलाय. माझे शासकीय निवासस्थान मुंबईप्रमाणे दिल्लीतही असावं असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री म्हणून माझं शासकीय निवासस्थान हे मुंबईमध्ये आहे, तर आपलं शासकीय निवासस्थान दिल्लीमध्ये देखील असलं पाहिजे अशी आपली आशा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सोलापुरातील कासेगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी चौफेर फटकेबाजी करत शरद पवारांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा शरद पवारांचा उल्लेख शकुनी मामा असा केला जाईल असं खोत म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अजित दादाला शपथविधी घ्यायला पवार साहेबांनीच पाठवलं तर, कारण त्यांना शेतावरची पाखरं हाणायची होती, म्हणजे राज्यपाल राजवट उठवायची होती. सोलापूरलाच बोललो. आता पवार साहेब परवा खरं बोललं, गुगली टाकली. ते म्हणले क्रिकेटमध्ये गुगली टाकतात तशी मी गुगली टाकली. अरे गुगली टाकली नाही तर इतिहास ज्यावेळी राजकारणाचा महाराष्ट्राचा लिहिला जाईल त्यावेळी महाराष्ट्रातल्या राजकारणातला महाभारतातला शकुनी बाबा कोण, तर त्याचं नाव शरद पवार असं लिहिलं जाईल. शरद पवार. राष्ट्रवादी हा पक्ष नाही, ती टोळी आहे. अल्ली बाबा 40 चोर ती टोळी आहे आणि ते हुशार आहे. बघा कारखाना त्याच्या ताब्यात, सहकार मधला कारखाना बंद पडला की हीच घेतली ती, बंद बी हिनीच पडायचा आणि खाजगी करून हिनीच घ्यायचा, हीच घेतली. आणि आता बातमी मालेगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आणि या मोर्चाला भाजपचे आमदार नितेश राणे देखील उपस्थित राहणार आहेत. तर हिंदू अत्याचाराच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चाला हिंदू आघाडी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे देखील हजर आहेत. गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतरण तसंच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजानं या मोर्चाचं आयोजन केलंय. आज पुन्हा एकदा मालेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढला जातोय. जन आक्रोश मोर्चाची ही दृश्य बघतोय आपण, मालेगाव शहरातली आहे. मालेगाव शहरातल्या श्रीराम मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये धर्मांतर बंदी कायदा लागू करावा अशा प्रकारचे अशा आशयाचे फलक जे आहे ते या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये आहे. आणि एकूणच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज एक मोठं शक्ती प्रदर्शन मालेगाव शहरात केलं जात आहे. ताई, आपण या मोर्चात सहभागी आहात. मोर्चा नेमका कशासाठी आहे, काय तुमच्या मागण्या आहे? मालेगाव शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लव्ह जिहादचे अनेक प्रकार घडत आहेत. धर्मांतरणाचे, जबरदस्ती धर्मांतरणाचे अनेक प्रकार घडत आहेत आणि त्याचबरोबर MSG कॉलेजमध्ये जो अनावस्था प्रकरण मागच्या महिन्यामध्ये जे झालं त्याचाही निषेध मोठ्या तीव्रतेने समाजामध्ये प्रक्षुब्धता होती आणि या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींची दखल खरं तर इथल्या समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या धुरीणांनी घेतली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त हिंदूंच्या आक्रोशाच्या विरुद्ध ते अमन मोर्चा काढतायत. प्रत्यक्षात त्यांनी याच्या आधी आमच्याशी संपर्क साधून चौकशी करायला हवी होती की तुमचा आक्रोश कशासाठी आहे, परंतु अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा सहानुभूतीचा हे त्यांनी आमच्याबद्दल दर्शवलेलं नाही. अल्पवयीन मुलीचा जे धर्मांतरण झालं, ज्या आदिवासी मुलीचं धर्मांतरण झालं, तिच्याशी जबरदस्तीने निकाह करण्यात आला, तिच्यावर अनेक जादू टोण्याचे प्रयोग करण्यात आले आणि या सगळ्या प्रयोगाच्या नंतर त्या मुलीची साधी चौकशी करायला कोणी गेलं नाही. आणि ह्या गोष्टींचा आक्रोश हा समाजामध्ये आहे आणि हा आक्रोश प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आणि जर हिंदूंचा आक्रोश समजून घेतला पाहिजे अशा प्रकारची भावना जी आहे ती या संघटनांची आहे. ताई, आपणही मोर्चात आहात, काय तुमच्या सगळ्या आंदोलकांच्या भावना आहेत?
खरं सांगू का, हिंदू समाज हा पूर्णपणे झोपलेला आहे. वास्तविक पालक वर्गाने जागरूक व्हायला पाहिजे. आपली मुलगी कुठे जाते, काय करते, कोणाशी मैत्री करते, याविषयी पालक वर्गाचा कुठलाही कोणाशीही संबंध नाहीये. आणि हिंदूची धर्म आणि संस्कृती ही सगळे मागे होऊन झाले. MSG कॉलेजमध्ये जेव्हा एवढा प्रकार होतोय तरी एकही पालक तिथे जाऊन भेटला नाही की आज रविवार असताना आमच्या मुलांना का बोलवलं, का हे सगळं घडलं. एकही पालकाने याची दखल घेतली नाही. थोडक्यात आम्हाला हिंदू संस्कृती आहे त्याचा अवेअरनेस करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहोत. आपण बघतोय हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढला जातोय. जनाक्रोश आहे वेगवेगळ्या विषयांना घेऊन, ज्यामध्ये धर्मांतर बंदीचा विषय असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लव्ह जिहाद सारख्या घटना वाढलेल्या आहे. या सगळ्यांचा आक्रोश जो आहे तो आज या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी उमटतो आहे आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन हिंदुत्ववादी संघटना आज मालेगावमध्ये करत आहे. आणि या मोर्चाच्या दरम्यान एक मोठं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण मार्गावरती लावण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.